राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात अनेकदा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। त्यातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना लिहिलेलं एक पत्र चर्चेत आलंय। भाजपचे हैदराबादमधील आमदार टी राजा यांना कोल्हापूर येथील एका कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे। मात्र ते प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असल्याने त्यांच्यामुळे कोल्हापूर आणि राज्यातील वातावरण दूषित होऊ शकतं अशी भीती रोहित पवार यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे। त्यामुळे त्यांचा कार्यक्रम रोखण्याचं साकडं रोहित पवारांनी अजित पवारांना घातलंय। ट्विटरवरून त्यांनी अजित पवारांना एक पत्र लिहिलंय। माननीय अजितदादा, आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलंय। पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात। कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली, परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे। परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकार शक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही। याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलवण्यात आले। हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील, म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापूरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे। दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात। आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापूरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा, असं पत्र आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना लिहिले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।